संपली आहे. तू थोडं पाणी पी. पाणी घे ना ग जरा. नाही अगं बरं वाटाय तुला. ऐक युद्ध सुरू झालं. आमच्या देशातले सगळे पुरुष युद्धावर गेले. जाताना आपल्या पतीने आमच्या कमरेला ही लोखंडी कुलप लावली आणि किल्ल्याबरोबर घेऊन गेले. अगं आपल्या हितासाठीच कळलं ना त्यांनी सगळं. आपल्या हितासाठी. जो देश युद्धात हरतो त्या देशातील स्त्रियांवर युद्ध जिंकलेले पुरुष बलात्कार करतात. आपल्यावर तो प्रसंग येऊ नये म्हणून ही लोखंडी कुलप लावली. पण युद्ध करताना ह्या कुलपाच्या किल्ल्या त्यांच्या हातून हरवल्या तर जीव कासावीस होतोय. अगं तू थोडं खाऊन घे ग. खा काहीतरी. मी तर नाही खाल्ल्याशिवाय राहू शकत. पण या शरीराची दुर्गंधी नाही सहन होत मला. मी बहुतेक यातच कुजून मरणार. या कुलपामुळे शरीराचं उत्सर्जन सुद्धा अवघड झालंय. आणि त्यात आपले ते 4 दिवस भयंकर आहे. सगळं भयंकर. मी काय म्हणते तिकडे तो बायकांच्या प्रेतांचा ढीग आहे ना. आपण तिकडे सोडून देऊया हिला. अरे जिवंत आहे ना ती. जिवंत आहे. सोडून देऊया मग. चालेल चालेल चालेल. माझ्या प्रिय पतीसाठीच केलंय ना मी हे सगळं. त्यांच्या आग्रहाखातर तर ही लोखंडी कुलप लावून घेतली. पण आपल्या कमरेला ही लोखंडी कुलप लावताना आपल्याला किती यातना होती याची जराही कल्पना आली नसेल त्यांना. हे युद्ध संपेल असं नाही वाटत. जिवंतपणी मरण भोगलं संपेल असं नाही वाटत. स्त्री भोग दुसरं काय. स्त्री भोग.